Okay, welcome student. Today we discuss the exercise 5.2. Example number 1. Find the position vectors of a point P, R, not here, P, which divide the line joining the points P and Q, whose position vectors are 2i bar minus j bar plus 3k bar and minus 5i bar twice j bar minus 5k bar in the ratio 3:2 internally आणि इथं काय सांगितलं एक्सटर्नली. ठीक आहे. आता आपण याचं सोल्युशन पाहूया. काय दिलं रे मला पोझिशन वेक्टर पी आणि काय दिलं क्यू दिलेलं. मग अगोदर त्यांना मानून घेऊ. लेट पी बार अँड क्यू बार बी द काय ते पोझिशन vectors of a point P and Q respectively. आणि मग हे मानून झाल्यानंतर आपल्याला P बार दिलेला आहे. तो किती दिलेला आहे 2i बार मायनस j बार थ्राइस k बार. Q बार दिलेला आहे आपल्याला मायनस 5i बार प्लस ट्वाइस j बार आणि मायनस 5k बार. आता काय सांगितलंय हे आपण दिलेलं मटेरियल सांगितलंय काय बघा पोझिशन फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ आर चे पोझिशन वेक्टर पण फाइंड आउट करते. तो कसा आहे which can be divide the line joining the P and Q with a position vector दिले in the ratio 3:2 internally आणि externally. माझा त्याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. लेट R with the position vector R bar पहिला इंटरनली साठी घेऊ. be the point which can be divide line segment joining the point P and Q. डायरेक्ट आपण लाईन सेगमेंट PQ म्हणलं असतं तरी चाललं असतं, पण लाईन सेगमेंट त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मागू की दोन पॉइंटनी लाईन सेगमेंट जॉईन केली. आपण वाक्याला तसेच करू. इन द रेशो कसं करतोय जॉइनिंग द पॉइंट इंटरनली म्हणा. इंटरनली इन द रेशो कोणत्या रेशो मध्ये करतोय 3:2. बाय युजिंग काय म्हणणार बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. काय सांगतो सेक्शन फॉर्म्युला मला तर आर बार इज इक्वल टू बघा पी क्यू ला डिवाइड करतोय म्हणजे काय म्हणतो मला सांगा बरोबर काय 3:2 काय क्यू बार येईल का पी बार येईल. काल मी सांगितलं तुम्हाला पी क्यू ला जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल तर कसं करणार एम आणि एन ह्या रेशो मध्ये डिवाइड करतो तर कसं करणार तुम्हाला सांगितलं एम इज टू क्यू बार आणि एन इज टू पी बार. हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून काय उत्तर येणार आहे 3 टाइम्स क्यू बार प्लस 2 टाइम्स पी बार डिवाइड बाय 3 प्लस 2. आता किमती ठेवायच्या. आर बार इज इक्वल टू 3 टाइम्स क्यू बार ची किंमत काय बघा जरा मायनस 5i बार ट्वाइस j बार मायनस 5k बार प्लस 2 टाइम्स 2i बार मायनस j बार थ्राइस k बार अपॉन 2 प्लस 3 म्हणजे किती झाले 5. आता इकडे येऊ आपण. R bar is equal to काय तर minus 15 times I bar plus 6 times J bar minus 15 times K bar हे झालं पलीकडच्याचं plus 4 times I bar minus 2 times J bar 6 times K bar आणि होते डिवाइड बाय किती आलं 5. आता काय करा I वाल्यांची बेरीज आणि J वाल्यांची बेरीज करा. काय उत्तर येईल minus 11 times I bar upon 5 सेपरेट करा पुढे किती आलं 4j बार अपॉन 5 आणि लास्ट केस मायनस 9k बार अपॉन किती आलं 5. दिस इज व्हॉट पोझिशन वेक्टर काय आर बार असं आपलं म्हणता येईल. इथे काय विच इज पोझिशन वेक्टर ऑफ आर. आणि मग आता करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्स कसे सांगता येतील हे एक बोलायचं the coordinates
ऑफ आर नथिंग बट काय येते ते कोऑर्डिनेट्स -11/5 4/5 -9/5 ओके पर्यंत कळालं काहीच अडचण नाही सहज सोप्या पद्धतीने जात आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या केसचा विचार करायचा आहे सिमिलरलीच पाहिजे वाक्य रचना सेम बघा लेट आर विथ पोझिशन वेक्टर मला वाटतं याच्यातच खाडखोड करायला काही हरकत नाही जमेल आपल्याला ते एवढं वाक्य रचना लिहिण्यापेक्षा नाही त्याला मी आकडा क्रमांक 2 म्हणतो ठीक आहे आता आर बार आर विथ पोझिशन वेक्टर आर बार बी द पॉइंट which can be divided the line segment joining the points P and Q internally चाइल्ड काय म्हणतात एक्सटर्नल हे आपल्याला कळालं एक्सटर्नल एवढा चेंज केला इन द रेशो पण काय सेमच बायसेक्शन फॉर्म फक्त बदल कुठे होणार आहे प्लस च्या ऐवजी काय नाही तर मायनस आहे ना प्लस च्या ऐवजी काय येणार आहे मायनस आहे बघा माझं किती काम असतं ठीक आहे ना आता थोडंसं इथं आपण खोडूया प्लस च्या ऐवजी काय आलं इथं मायनस आहे खाली मात्र 5 नाही येतं किती नाही येतं 1 इथं 1 नाही लिहिलं तरी तो चालेल म्हणजे डायरेक्टच आपल्याला क्वेश्चन वेक्टर या ठिकाणी मिळणार आहे सांगायला उत्तर काय बघा -19 आय बार पुढं मायनस मायनस प्लस होतं म्हणजे 8 टाइम्स जे बार लास्ट केस -21 टाइम्स काय आलं के बार which is a quotient vector of r and corresponding coordinates कसे सांगता येते मला डायरेक्ट सांगता येईल -19 8 -21 अशी सांगता येतील मला वाटतं कुठंच काय बदल करण्याची गरज नाही एकाच उत्तरात आपण 2 उत्तर तयार केली ओके पोहोचले होते ओके example number 2 find the position vector midpoints m joining the points n having coordinates 7 -6 12 n having coordinates 5 4 -2 okay solution let m bar be the position vector आता शॉर्टकट मध्ये येतो position vector of a point L having coordinates say 6 7 -6 12 and M having coordinate काय इथे N म्हणाला पाहिजे काय 5 4 आणि मायनस ओके आणि पुढे एक वाक्य लिहायचं कोणतं रिस्पेक्टिव्हली हे लिहिलं पाहिजे कारण की L हा कोणा संदर्भात आहे कॅपिटल N हा कॅपिटल N च्या संदर्भात आहे असं रिस्पेक्टिव्हली सांगतो आणि मग L बार काय त्यानुसार L बार काय तो 7 आय बार -6 जे बार आणि 12 के बार व्हॉट अबाउट L बार तर 5 आय बार प्लस 4 जे बार -2 के बार ओके आता M इथे मिड पॉइंट सांगितलं मिड पॉइंट म्हणून कोण काम करतोय म्हणजे एक समजा रेषाखंड L आणि N याच्यातला हा काय त्याचा मध्यबिंदू आहे तो कसा करतो एकाच एक काय करतो त्याला डिवाइड करतो एकाच एक संगती ठीक आहे मग आता त्याचं उत्तर आपल्याला लिहायचंय म्हणून त्यासाठी आपल्याला उल्लेख करावा लागेल लेट कॅपिटल M विथ M बार काय त्याचा क्वोशिएंट वेक्टर बी द काय हा मिड पॉइंट ऑफ लाइन सेगमेंट joining the points काय L and M दोन पॉइंट कसं आहे तो मिड पॉइंट बाय युजिंग काय म्हणणार आला आपण बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला काय मिड पॉइंट फॉर्म्युला आहे M बार इज इक्वल टू L बार प्लस N बार अपॉन P2 जसं आपण A बार प्लस B बार आपण टू लिहितो तसं L बार प्लस N बार आपण टू लिहिलं पाहिजे मग कोणता L बार काय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ L बार 7 I बार -6 J बार 12 K बार प्लस N बार काय 5 I बार प्लस 4 J बार -2 K बार ठीक आहे आपण किती करा बिल 12 टाइम्स I बार मायनस 2 टाइम्स J बार आणि 10 टाइम्स K बार आपण प्रत्येकाला भागायचं म्हणजे उत्तर आलं 6 टाइम्स I बार फक्त J बार आणि 5 टाइम्स K बार दिस इज व्हॉट पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट M
ओके, आता कोऑर्डिनेट जरी काढायला सांगितलं तरी कोऑर्डिनेट तुम्ही काढू शकता. मग काय कोऑर्डिनेट्स हेन्स दी कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट एम काय 6 -1 आणि 5 म्हणजे अशा पद्धतीने आपल्या मिड पॉइंट पण सांगता येतो, त्याचा पोझिशन वेक्टर सांगता येईल आणि कोऑर्डिनेट देखील फाइंड आउट करता येतात. If the points A having coordinate 3, 0, P, B having coordinate -1, Q आणि 3, इथं Q आहे, C having coordinate -3 आणि 0 are collinear, then find आकडे the ratio in which the point C divide the line segment AB आणि find the value of P and Q. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचे. तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागेल, तर याचे पोझिशन वेक्टर लिहावं लागते, बरोबर आहे. मग आता पोझिशन वेक्टर कसं लिहावं सांगा तुम्ही, काय सांगता येईल अंदाजे A बार, B बार and C बार विदआउट काय शॉर्टकट मध्ये पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स कोणकोणते, A हॅविंग कोऑर्डिनेट 3, 0, P, B. आता हे असं का लिहायचं, कोऑर्डिनेट सेट का लिहायचं, कारण की हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतो आणि उत्तर आपण उत्तरपत्रिकेत लिहित असतो, म्हणून त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. -1 Q आणि 3. लास्ट केस काय, C हॅविंग कोऑर्डिनेट -3, 3 आणि 0 इथं म्हणायचं बरोबर. मग A बार काय, तर 3I बार 0 टाइम्स J बार शेडी वाला P टाइम्स K बार, B बार नथिंग बट I बार Q टाइम्स J बार आणि 3 टाइम्स K बार. And what about C बार, -3I बार 3J बार 0 टाइम्स A बार. त्या तिघांचा उल्लेख असा एका खाली एक करायचा. ती जागा भरपूर लागते, सरांना वाटतं उत्तर भरपूर लिहिले म्हणून मार्क द्यायला काय आहे, जागा वाढवण्याचं कार्यक्रम. ठीक आहे, आता काय सांगितलं त्याप्रमाणे वागू. काय सांगितलं रे आपल्याला, हे 3 पॉइंट कसे कोलिनर, आणि कोलिनर असल्याशिवाय तो डिवाइड करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अशी कंडिशन आहे, तो इंटरनली करतो एक्सटर्नली आपल्याला अजून माहित नाही. तो साधारणपणे इथे A, B आणि C असे कोलिनर असेल तरच सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येतो, किंवा हा जर पॉइंट असा बाहेर कुठला तरी असता तर सेक्शन फॉर्म्युला वापरता येत नाही, तो त्या लाईन वरच असणार पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यात पॉइंट सारखं काय सांगितलं, कोलिनर सांगितलं. हे बारकाईने लक्षात घ्यायचं. मग इथं म्हणायचं, आता आकडा एक आपण सोडवायला सुरुवात करतो. लेट C having position vector C bar be the point which can be divide line segment internally externally तर सांगता येत नाही. त्याचं कारण काय आपल्याला माहित होतं ना, तो कसा डिवाइड करतोय, म्हणून फक्त लाईन सेगमेंट इन द रेशो इंटरनली बोंबलायचं नाही आणि एक्सटर्नली पण म्हणायचं नाही. इन द रेशो कोणता, λ:1. आपण K:1 लिहितो, आपण नोट मध्ये K:1 म्हणलो होतो, पण इथं आता K हा या ठिकाणी आहे, उपलब्ध आहे, म्हणून K नको आपला गोंधळ होण्यासाठी आपण काय करू, λ:1 या रेशो मध्ये डिवाइड करतोय असं सांग. आणि मग काय लिहितात बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला काय सांगताय सेक्शन फॉर्म्युला, तर C बार कॅन बी रिटन. आता मला A B ला डिवाइड करायचे, म्हणजे कोण कसं येणार सांगा, तर लॅम्बडा टाइम्स काय B बार आणि 1 टाइम्स काय A बार डिवाइड बाय लॅम्बडा प्लस 1, बरोबर का. आता सगळ्यांच्या किमती आपल्याला माहिती, कोणाची माहिती, A ची माहिती, B ची माहिती आणि C ची माहिती, त्या किमती त्या ठिकाणी नेऊन ठेवायच्या. व्हॉट अबाउट व्हॅल्यू ऑफ C, C ची व्हॅल्यू काय -3I बार 3J बार 0 टाइम्स K बार. गुड. लॅम्बडा टाइम B बारची किंमत काय -I बार Q टाइम्स J बार 3 टाइम्स K बार. व्हॉट अबाउट 1 टाइम्स A बारची किंमत काय 3I बार 0 टाइम्स J बार शेंडे वाला P टाइम्स K बार अपॉन काय आलं लॅम्बडा प्लस 1. हा जो लॅम्बडा प्लस 1 आहे त्याला आपण इकडे मल्टिप्लाय घेऊ, म्हणजे आता काय होतंय लॅम्बडा प्लस 1 टाइम्स -3 टाइम्स I बार 3 टाइम्स J बार आणि 0 टाइम्स K बार. आता लॅम्बडाने आतमध्ये गुणा आणि एकत्र करू आपण, चालेल का. बघा आता काय उत्तर देतो, डायरेक्ट दिलं चालेल का, बघा रे डायरेक्ट I वाले एकत्र करतो, J वाले एकत्र करतो, म्हणजे आता -लॅम्बडा प्लस 3 टाइम्स I बार, बरोबर आहे. मी काय केलं, कोएफिशिएंट ऑफ I बार चे एकत्रीकरण केलं,
इथं किती 3, इथं किती मायनस लॅम्बडा, आतमध्ये बोललं तर मायनस लॅम्बडा होणार टाइम्स आय बार. इथं काय म्हणते क्यू लॅम्बडा, इकडे काय आलं प्लस 0 टाइम्स काय आलं जे बार. लास्ट केस 3 लॅम्बडा प्लस पी टाइम्स 3 लॅम्बडा प्लस पी टाइम्स काय आलं एकत्रच कॅल्क्युलेशन केलं. आता याने पण काय करा आपण देखू ना, म्हणजे काय उत्तर येईल -3 लॅम्बडा प्लस टाइम्स आय बार. नेक्स्ट 3 लॅम्बडा प्लस 1 टाइम्स जे बार. आणि लास्ट केस गुणण्याची गरज नाही, पण तरी आपण इथं लिहू शकतो 0 टाइम्स काय आलं गुणलं तरी उत्तर काय येणार आहे त्याचं 0 येणार आहे, म्हणून डायरेक्ट आपण काय 0 टाइम्स के बार लिहू. आता इथे मायनस लॅम्बडा प्लस 3 टाइम्स आय बार क्यू लॅम्बडा प्लस 0 इथं 0 द्यायची गरज नाही टाइम्स जे बार 3 लॅम्बडा प्लस शेडेवाला पी टाइम्स के बार. आता इथं काय दिसत रे मला 2 वेक्टर्स आर इक्वल. हे 2 वेक्टर्स आर इक्वल देयर आर करस्पॉन्डिंग आयजेके चे कोएफिशिएंट कसे असले पाहिजे इक्वल असले पाहिजे. म्हणजे 2 वेक्टर इक्वल असतात त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो करस्पॉन्डिंग आयजेके चे कोएफिशिएंट असतात ते कसे असतात इक्वल असतात. इथं म्हणायचं बाय इक्वालिटी ऑफ 2 वेक्टर्स. बाय इक्वालिटी ऑफ 2 वेक्टर्स काय सांगतात ते मला -3 टाइम्स लॅम्बडा प्लस 1 याची किंमत कोणासारखी -लॅम्बडा प्लस 3 यासारखी. याला समीकरण नंबर 1 म्हणून 2 नंबरची तुलना करायची आपल्याला 3 लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू किती इकडे क्यू लॅम्बडा नॉट लाईन हा क्यू आहे लक्षात ठेवायचं. तर 9 ला आपण असं करतो मी क्यू ला काय केलं दांडी चेंज केली डायरेक्शन चेंज केली पुढं लास्ट केस काय इकडे 0 आहे इज इक्वल टू काय 3 लॅम्बडा प्लस पी. याला समीकरण नंबर 2 याला समीकरण नंबर 3 म्हणून. आता मला सांगा की कोणत्याही इक्वेशनचा मी वापर करायचा आहे जेणेकरून मला लॅम्बडाची किंमत सहजरित्या फाइंड आउट करता येईल. पहिल्यांदा करायचा दुसऱ्यादा करायचा तिसऱ्यादा करायचा. मी जर पहिल्यांदा केला तर सोयीस्कर आहे कारण की एकच व्हेरिएबल आहे कोणता लॅम्बडा. मी जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो त्याला 2 व्हेरिएबल लॅम्बडा आणि क्यू. मी तिसरा विचार करतो लॅम्बडा आणि पी म्हणजे मला कोणत्या समीकरण विचार करावा लागतो पहिल्यांदा फ्रॉम म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून आपण ही किंमत देऊया -3 लॅम्बडा -3 इज इक्वल टू लॅम्बडा प्लस. ओके आता याला इकडे पाठवायचं आणि 3 ला इकडे पाठवायचं. याला जर इकडे पाठवलं तर उत्तर किती -2 लॅम्बडा. याला इकडे पाठवलं तर उत्तर किती 6. जर लॅम्बडा इज इक्वल टू मायनस एकाला राहणार किती उत्तर आलं रे. आता मायनस साइन काय इंडिकेट करतं नोट मध्ये सांगितलं होतं मायनस साइन जर असं एखादा आपण रेशो आपल्याला माहित नाही आणि त्या रेशोच्या एखाद्या केला जर मायनस साइन जर अटॅच आलं तर आपण काय म्हणणार ते इंटरनली डिव्हाइड करणार एक्सटर्नली करणार एक्सटर्नली. जेव्हा प्लस असतं त्यावेळेस काय असतो इंटरनली डिव्हाइड करतो. मी याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय सांगता येईल आपल्याला आपण इथे या ठिकाणी जागा तयार करू उत्तर लिहिण्यासाठी काय सांगताय मग इथं म्हणतो हेन्स पॉइंट सी डिवाइड दी लाइन सेगमेंट कोणती ए बी कसं एक्सटर्नली इन द रेशो कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करणार मायनस नाही मायनस साइन त्यासाठी वापरला आपण ह्या शब्द प्रयोगासाठी वापरला. इथं जर प्लस आला तर एक्स इंटरनली म्हणणार मायनस आला म्हणून काय म्हणतो आपण इथं एक्सटर्नल इन द रेशो. आता रेशो किती असणार 3:1 म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाचं काम संपलं. आपल्याला काय फायनल झालं रेशो. आता आपल्याला काय करायचं पी आणि क्यू ची किंमत काढायची. ही लॅम्बडाची किंमत कोण ठेवावी लागेल 2 मध्ये ठेवा. मी तुम्हाला सबस्टिट्यूट लॅम्बडा इज इक्वल टू -3 ही इक्वेशन पुढे हे दुसऱ्याचं उत्तर चालू झाला. ही इक्वेशन पुढे रे साधारणपणे 2 मध्ये ठेवू वी घे ठेवल्यानंतर काय म्हणणार आपल्याला 3 × -3 + 1 इज इक्वल टू q टाइम्स -3 आणि मग उत्तर काय म्हणणार आपल्याला 3 निघू ना किंवा इथं -2 राहील बरोबर आहे का -2 जर 3 निघून तर उत्तर किती राहील -6 इज इक्वल टू -3 q. मग q ची किंमत किती 2 याला काय हरकत नाही दोन्हीकडचं मायनस चिन्ह काय होतं इग्नोर होतं. हा जो याला मट्टा इकडे जाऊन काय होतं तो डिवाइड होतो मग उत्तर किती होतं 2. आता काय करायचं सबस्टिट्यूट लॅम्बडा इज इक्वल टू किती -3 इन इक्वेशन पुढे जातात 3 वी घे 3 मध्ये ठेवल्यानंतर काय म्हणू 0 3 × -3
प्लस शेंडीवाला पी. शेंडीवाला पी इज इक्वल टू 16 बरोबर आहे का बघा. हाईट सॉरी 9 किती झालं -9. मायनस इकडे जर मायनस झाला ना तिकडे काय तो काय प्लस होईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो त्याला 0 इज इक्वल टू -9 प्लस पी. मग पी इज इक्वल टू किती आला म्हणजे पी ची किंमत देखील आपल्या ठिकाणी मिळाली, क्यू ची मिळाली, आपला रेशो मिळाला. आणि मग हा जो सी होता तो ह्या एबी ला कसा डिवाइड करत होता एक्स्ट्रनली, हे पण आपल्या लक्षात आलं. ओके ना. अशा रीतीने हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी पाहिलाय. संपूर्ण उत्तर आपल्या या ठिकाणी लक्षात आले. याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. चौथा एक्झाम्पल आहे द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ए अँड बी आर 6a बार प्लस ट्वाइस b बार अँड a बार मायनस ट्वाइस b बार if the point C divides AB in the ratio 3:2, then show that the position vectors C is equal to किती आलं पाहिजे 3a बार मायनस b बार आलं पाहिजे. अगदी मग सांग सर हे a बार आणि b बार आतापर्यंत तर आम्ही आयजेकेच्या फॉर्म मध्ये पाहत होतो, पण आता हे a बार b बार आपल्या देश काय घेणं नाही. तो काय रिप्रेझेंट करतोय परत याचा एक फॅक्टरच रिप्रेझेंट करतोय, बरोबर ना. म्हणजे a बार आणि b बार लुक लाईक i बार अँड j बार असं त्याच्याकडे पाहिजे. ठीक आहे. मग मला सांगा काय दिलेलं आहे आपल्याला लेट काय म्हणता येईल तुम्हाला पी बार अँड क्यू बार बी द पोझिशन व्हेक्टर्स ऑफ अ पॉइंट काय म्हणतात ए अँड बी रिस्पेक्टिव्हली म्हणायचं. आपण ए बारच मानलं पाहिजे असं नाही, आपल्या पद्धतीने आपण मानू शकतो रिस्पेक्टिव्हली. मग गिवन दॅट काय दिलं रे मला, तर मला काय दिलंय पी बार दिलंय. पोझिशन वेक्टर ए बार ए चा पोझिशन वेक्टर दिलं म्हणजे काय दिलंय मला पी बार. पी बार ची किंमत काय 6a बार प्लस ट्वाइस b बार. व्हॉट अबाउट q बार a बार मायनस ट्वाइस. ओके हे तुम्ही दिले. आणि काय सांगितलं इफ द पॉइंट C डिवाइड्स AB इन द रेशो 3:2 इंटरनलीच ग्रे करून चालायचं. मी तर म्हणायचं इफ C विथ पोझिशन वेक्टर काय म्हणायचं C विथ पोझिशन वेक्टर आपण काय म्हणूया साधारणपणे C बार म्हणू, कारण की C चा इथे कुठे उल्लेख नाही म्हणून आपण C बार म्हणू. बी द पॉइंट which can be divide AB internally in the ratio काय रेशो आहे 3:2. ठीक आहे इन द रेशो 3:2. आणि मग हे सी बार कॅन बी रिटर्न ॲज 3 टाइम्स काय येईल आता मला सांगा ए बी ला करतोय म्हणजे बी चा पोझिशन वेक्टर कोणता आहे क्यू बार आहे आणि ए चा पोझिशन वेक्टर कोणता आहे पी बार म्हणजे 3 इंटू काय आलं क्यू बार आणि पुढे काय 2 इंटू काय आलं पी बार डिवाइड सी बार सांगा काय 3 इंटू क्यू बार ची किंमत टाका a बार मायनस ट्वाइस b बार आणि 2 इंटू p बार ची किंमत टाका 6a बार प्लस ट्वाइस b बार अपॉन 5. मग आता करा कॅल्क्युलेशन 3a बार 9b बार 12a बार प्लस 4b बार अपॉन किती आलं 5. मग आता कॅल्क्युलेशन करा दोघांचं a बार एकत्र करा किती झालं 15a बार आणि b बार एकत्र करा -5b बार अपॉन किती 5 ने डिवाइड करा 3a बार मायनस काय आलं b बार आणि दॅट इज टू बी शूड. हेच आपल्याला दाखवायचं होतं म्हणून हेच खाली म्हणून हे c बार इज इक्वल टू 3 टाइम्स a बार मायनस b बार which is the position vector of a point C. ओके हा पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट काय झाला C झाला. इथं आपला प्रॉब्लेम संपला. ओके एक्झाम्पल नंबर 5. The line segment joining the midpoints of adjacent side of a quadrilateral form a parallel. Quadrilateral सांगितलं adjacent side of a quadrilateral. ठीक आहे. पुढची आपल्या ठिकाणी रचना करू. क्वाड्रिलेटरल म्हणजे कोणता एक चौकोन आपण विचारात घेतला काय हरकत नाही. I take midpoints of this quadrilateral. Okay. इथे A, B, C, D with the quadrilateral. P, Q, R, S with the midpoint. And if you join this midpoint, we get the parallel. आता आपल्याला समजून करून दाखवायचं आहे. Okay.
आता हा पॅरलॉग्राम म्हणजे आपल्याला समोरच्या बाजूला पॅरलल मध्ये इक्वल दाखवायला लागतं. ठीक आहे. आता इथे म्हणा ले क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी अ क्वाड्रिलॅटरल बी अ क्वाड्रिलॅटरल. Let P, Q, R, S be the midpoints of sides AB, BC, CD, and AD respectively. Okay. Let A bar, B bar, C bar, D bar, P bar, Q bar, R bar, and S bar be the position vectors of the points A, B, C, D, P, Q, R, S respectively. Okay. आता हे काय त्याचे मिड पॉइंट्स आहेत इथं आपण म्हणलेलं. Hence, by midpoint formula, काय म्हणतो? What about P bar? P bar हा A bar आणि A चा B चा midpoint आहे. तर पुढचे वेक्टर A bar आहे, त्याचा B bar आहे, त्याचा P bar आहे, हा Q bar रिप्लेस करतोय, हा C bar रिप्लेस करतोय, हा R bar रिप्लेस करतोय, हा S bar रिप्लेस करतोय, हा D bar रिप्लेस करतोय. आणि मग काय उत्तर येईल? A bar प्लस B bar upon what about Q bar? Q bar मला काय सांगताय? B bar plus C bar upon S bar, C bar plus D bar upon Q bar, sorry, yes, R bar. इथं R bar म्हणून लागेल आणि S bar काय टाकू? A bar plus D bar upon. हे सगळ्यांचे काय झाले? बायनरी पॉईंट फॉर्म्युला सगळ्यांच्या आपण किमती काढल्या ना. PQ बार काढूया. आता आपल्याला PQ बार आणि PQ बार म्हणजे काय असेल आणि S आर असं आपल्याला विचार करायचं. ठीक आहे. PQ बार जर विचारतो, PQ बार काय इन टर्म्स ऑफ देअर पोझिशन वेक्टर Q बार मायनस P बार. Q बारची किंमत काय? B बार प्लस C बार अपॉन मायनस B बारची किंमत A बार प्लस B बार अपॉन. ओके. आणि मग उत्तर काय मिळणार चेक करा. तर उत्तर काय मिळते? Q बार प्लस B बार काय कॅन्सल होते का? बघा कॅन्सल होते का? तर कॅन्सल व्हायला पाहिजे. B बार प्लस C बार मायनस A बार मायनस B बार अपॉन 2 B बार गेट कॅन्सल. इथं C बार मायनस A बार अपॉन 2. ठीक आहे. म्हणजे 1 अपॉन 2 टाइम्स C बार मायनस A बार याला आपण आपला क्रमांक 1 म्हणू. ठीक आहे. Now, S R bar R bar minus S bar. Write their position vector. R bar की किंमत C bar plus D bar upon 2. आणि याची किंमत किती आहे? मायनस टाइम्स C bar plus S bar ची किंमत. S bar ची किंमत काय? A bar plus D bar upon 2. आणि मग उत्तर काय होणार? C bar plus D bar minus A bar minus D bar upon 2 D bar divided cancel 1 upon 2 times 1 side will get C bar minus A bar हमारा जवाब. मुझे समझना आपल्याला from equation 1 and 2 we get काय लक्षात येते मला? PQ bar is equal to SR bar. PQ bar is equal to SR bar. आता PQ bar आणि SR bar काय म्हणाले? सारखे वेक्टर म्हणाले. मग हे जर वेक्टर जर सारखे असेल तर काय लक्षात येतं बघा? वेक्टर जर सारखे असेल तर PQ is parallel to SR. PQ is parallel to SR and modulus of PQ is equal to modulus of SR. ओके. हे दोन गोष्टी लक्षात आल्या. मग आता दोन गोष्टी लगतच्या समोरासमोरच्या भुजा आहेत कशा सारख्या लांबीच्या आहेत, पॅरलल पण आहे. Similarly, PS bar is equal to
एस म्हटल्यानंतर क्यू आर असं घ्यावं लागेल म्हणून काय म्हणतात हेन्स क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस काय म्हणतात इज अ parallelogram because of what समोरासमोर बाजू सारख्या बनल्या two vectors are equal. What is the meaning of two vectors are equal? Their directions are so same and those are in same modulus also same. Direction same म्हणजे those are parallel condition. Those are parallel condition and काय म्हणतात आपल्याला PQ आणि QR parallel condition मध्ये आणि त्याचे मॉड्युलस सारखे म्हणून समोरासमोरला बाजूंची लांबी सारखी आहे. ते दोन पॅरलल जर असेल तर 100% त्याला आपण पॅरलल म्हणलं पाहिजे. ते आपण आता नवीन नवीन सिद्ध करून दाखवलेलं आहे. तेच आपण फक्त व्हेक्टरच्या माध्यमातून काय केलं सिद्ध करून दाखवलेलं आहे. ठीक आहे ओके. एक्झाम्पल नंबर 6 D and E divide the side B and C in the triangle ABC in the ratio 2:3 respectively. Find the position vector of a P, position vector of a point of intersection of AB and B, and ratio in which this point divide AB and B. कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो तो आपल्याला सांगायचं आहे. सोल्युशन ट्रायंगल करावा लागला साधारण ए म्हणून बी हा बरोबर आहे डी हा BC चा करेक्ट आहे आणि CA चा P with the point of intersection असा बरोबर लेट P with the point of intersection of B and A. B and A. आता सगळ्यांचे पोझिशन वेक्टरचा विचार करू. लेट A bar, B bar, C bar, D bar, E bar, and P bar be the position vectors. Position vectors of the points A, B, C, D, E, and P respectively. A and P respectively. Okay. आता D हा काय करतो डिवाइड्स करतो BC ला डिवाइड करतो असं सांगितलं. आता इथे म्हणायचं since B and E divide sides BC and CA, BC and CA, BC and CA internally in the ratio 2:3. Internally in the ratio 2:3 respectively. Okay. म्हणून B बार काय आहे B बार 2 times कोई C suppose it is C bar plus 3 times B bar divided by 2 plus 3 and कुठला काय 2C bar plus 3B bar upon 5 म्हणजे 5B bar plus 2C bar plus 5B bar. C bar like a side line 5D bar minus 3B bar is equal to 2C bar plus number 8 म्हणून. and इथं आता दुसरा विचार करू. E bar काय आहे? E bar कसा आहे? CA ला करतोय 2:3 म्हणजे 2 times A bar plus 3 times C bar divided by 2 plus 3 मग E bar is equal to 2A bar plus 3C bar upon 5. 5E bar is equal to 2A bar minus plus 3C bar. 5E bar minus 2A bar is equal to 5C bar. आता आपल्याला उजवी बाजू इक्वल करायचे म्हणजे काय झालं इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3 आणि इक्वेशन
2 मल्टिप्लाय बाय 2 वी गेट काय म्हणले मला तर याला 3 निघण्याचे म्हणजे 15 डी बार मायनस 9 ए बार इज इक्वल टू 6 सी बार आणि दुसऱ्या केसला काय होईल दोन ने मल्टिप्लाय करेल 10 ई बार मायनस 4 ए बार इज इक्वल टू 6 सी बार ओके असं आहे उत्तर याची उजवी बाजू कशी आहे हिअर RHS is equal RHS is equal म्हणून LHS is equal hence LHS are equal म्हणून काय म्हणताय 15 D bar minus 9 A bar is equal to 10 D bar minus हेच बी पाय नव्हतं काय त्याचं चुकतं इथं बी पाय नव्हता बघा बी सी ए ला करतोय का ओके ठीक आहे तर इथं हा एडिट करतो आणि हा काय करतो बी ई काय दाखवलं बघा सी ए ला करतोय काय ओके बर ई बार हा काय करतो सी ए ला डिवाइड करतो 3 टाइम्स हा ए बार इकडे सी एच ना सी आणि बी सी ओके ठीक आहे काय अडचण नाही मग आता इथं काय 4 टाइम्स काय आलं ए बार ओके 4 टाइम्स ए बार आता काय करतात आपल्या इथं अरे वेट इथं बी बार नाही आपण बी बार डायगोनल घेतले ना इथं थाईस बी बार म्हणजे 9 बी बार आणि ए बार झाला नंबर वाढला इथं 9 बी बार आहे ओके जागा इंटरचेंज करा 15 टाइम्स बी बार प्लस 4 टाइम्स ए बार 10 टाइम्स बी बार प्लस 9 टाइम्स बी बार ओके आता लक्षात आलं की इथं काय झालेलं आहे आपलं 3 बी बार ने याला मल्टिप्लाय करायचं आहे तर किती होणार 9 बी बार होणार ओके आता दोघांच्या छेदामध्ये 19 या ठिकाणी ऍड करा 15 डी बार प्लस 4 ए बार डिवाइड बाय 90 10 डी बार प्लस 9 बी बार डिवाइड बाय 90 आता इथे काय म्हणतात आपल्याला 15 डी बार प्लस 4 ए बार डिवाइड बाय 15 प्लस 4 10 ई बार प्लस 9 डी बार डिवाइड बाय 10 प्लस 9 मग आता LHS ची काय दिले करते LHS is the position vector LHS is the given position vector which can be divided AD internally in the ratio 15:4 and RHS is the position vector. RHS is the position vector which can be divided B and E internally in the ratio 10:9 हे दोन डावीकडे जर पाहिलं तर दोघांचे उत्तर कसे सेम बोथ आर सेम बट point P is the point of intersection of AD and E आणि म्हणून काय म्हणतात आपल्या इथं hence point P
can be divided. Point B can be divided. AD internally in the ratio किती रे 15:, and P can be divided B internally in the ratio 10:9. In the ratio 10:9. आता तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. काय सांगितलं आपल्याला? फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट इंटरसेक्शन ऑफ AD and B. The ratio in which the point AD and B ला कसा डिवाइड करायचं ते आपण त्या ठिकाणी लिहिलं आहे. एवढंच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीचं काय करायची गरज नाही. आणि बोथ आर पॉइंट्स आर सेम. मी एकच पॉइंट काय करतोय आता हा कसं करतोय बघा. AD ला 15:4 असं डिवाइड करतोय आणि B ला कसं करतोय तो 10:9 डिवाइड करतोय. म्हणजे अशा पद्धतीने तो दोघांना काय करतो डिवाइड करतोय. याच्यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे.